जोडून आधन उत्तम व्यवहार जोडून आधन उत्तम व्यवहार जोडून आधन उत्तम व्यवहार जोडून आधन उत्तम व्यवहार उदास विचार व्यसन उदास विचार व्यसन उत्तमची गती तो एक पावेना उत्तम भोगीन जीव खाते धूत दया गाई पशुचे पालना मानसाने मानसासी मानसा समवागणे. आणि आपल्या कंपनीचा सुद्धा मिलिंद साहेबांनी सुद्धा एक रूल काढलेला आहे. मला जेव्हा अरुण भाऊंनी सांगितलं एवढं भारी वाटलं, मला खूप आनंद वाटला. तुम्ही तुमच्या माणसं आपल्या समोर जो व्यक्ती असेल त्याच्यामध्ये पांडुरंग सापडा, त्याच्यामध्ये देव बघा. भूत दया काही पशुचे पालन, साधू संतांनी सुद्धा तेच उपदेश केला. नवे नवे दुसऱ्याची वेदना तुम्ही जाणून घ्या. साने गुरुजी सुद्धा म्हणतात ना, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही माय बापा, जगाला प्रेम पावे. वास्तविक जगामध्ये खरा धर्म तोच आहे. मी सुद्धा पहिली दुसरीला असताना शाळेच्या बोर्डावर एक सुविचार वाचला होता. तो माझ्या आजही स्मरणात आहे. एवढा सुंदर आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी धावते घेतोय. वरून मेघराजा सुद्धा बरसतोय, पाऊस पडतोय. ऐका, सत्य पालन हाच धर्म, बाकीचे सर्व अधर्म. परस्त्रिया सदा बहिणी माया. शास्त्रकारांनी सांगितले, साधू संतांनी सांगितलेले, अनेक महापुरुषांनी सुद्धा तोच उल्लेख केलेला आहे. तुम्ही फक्त सत्याचं पालन करा. तुम्ही कंपनीत जरी असले, जर तुमचं कर्म जर व्यवस्थित असलं, तुमच्यासाठी ही पंढरी. हो, तुमच्या साहेबांचा एवढा आचार विचार एवढा भारी मला जेव्हा अरुण भाऊनी व्यक्त केला. अरुण भाऊनी जेव्हा सांगितलं का महाराज कंपनीचा एक रूल असा आहे, साहेबांनी असं काढलेलं आहे. गौतम भाऊनी सुद्धा आता गाडी चालवताना तेच सांगितलं का आमच्या कंपनीमध्ये नीटनेटकेपणा, पुन्हा व्यवस्था आणि अशा प्रकार सांगत असताना एक असं सांगितलं, जो दुसऱ्याची मदत करेल त्याला काय दिलं जातं? लाल कार्ड दिलं जातं. देतात ना? आज सांगितलं मला सांगितलं, तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऐका, लाल कार्ड दिलं जातं. आणि असं मदत करत करत ज्याच्याजवळ जास्त कार्ड होते त्याचा सत्कार सुद्धा केला जातो. मिलिंद साहेबांसाठी एकदा टाळी वाजवा. ऐका, आज समाजामध्ये असं झालंय, कलियुगाचा खूप मोठा प्रभाव झालाय. शेजारी कोणी पडलं तरी कोणी कोणाला मदत सुद्धा करत नाही. वास्तविक सत्यस्थिती आहे का नाही? स्त्रीचा आदर केला जात नाही. शास्त्रकारांनी सांगितलेले, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा आदर केला जातो, सन्मान केला जातो, तिथे देवताही रममान होतात आणि तिथं सुख आणि रामकृष्ण नाम सर्व दोषहरण न करण्यासाठी मुखाने भजन करा आणि पावली खेळा. जशी मुलं पावली खेळतील त्या पद्धतीने सोपी पावली खेळा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पुढे ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
तुकाराम